हॅलो ऑल. तर आज आपण बघणार आहोत युनिट टेस्टसाठी तुमचे IMP क्वेश्चन्स फॉर युअर सब्जेक्ट मायक्रो कंट्रोलर अँड ॲप्लिकेशन्स. तर आपण बघणार आहोत युनिट 1 आणि युनिट 2 साठीचे IMP क्वेश्चन्स. ओके, अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तर फर्स्ट तुमचं युनिट आहे मायक्रो कंट्रोलर अँड ओव्हरव्ह्यू. ओके, हा 14 मार्क्सचा युनिट आहे तुमचा फायनल एक्झामसाठी. आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, तर यात आपण बघणार आहोत 2 मार्क्स क्वेश्चन कोणते आहेत आणि 4 मार्क क्वेश्चन्स कोणते आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण जो बघितलेला आहे की स्टेट एनी 4 इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ 8051. ओके, 8051 चे फीचर्स तुम्हाला सांगायचे. जर नाही 2 ला विचारला तर हाच सेम क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात. ओके, त्यानंतर स्पेशल फंक्शन रजिस्टर जे आहेत ते तुम्हाला लिस्ट करायचे 4. ओके, आणि कधी एक्सप्लेन करायला पण विचारू शकतात. ओके, त्यानंतर बुलियन प्रोसेसर म्हणजे काय असतं. ओके, 8051चं एक फीचर्स आपण बघितलं, बुलियन ऑपरेशन डायरेक्टली परफॉर्म करतं. त्यानंतर मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. ओके, यातला डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात. देन हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लिस्ट द डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051. ओके, आपण बघितलं की 8051चे काही व्हर्जन्स आहेत. ओके, त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पाईपलाइनिंग. ओके, 2 मार्क्सवर तुम्हाला हे विचारू शकतात. सर्व व्हिडिओज आपण बऱ्यापैकी युनिट 1 चे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, त्याची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, अजून जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. डिटेलमध्ये आपण सर्व पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर एक्सप्लेन सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मायक्रो कंट्रोलर. ओके, सेम फीचर सारखेच आहेत, बट काय की तुम्हाला जर एखादं मायक्रो कंट्रोलर सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये काय चेक करावं लागेल. ओके, नंबर ऑफ बिट्स किती आहेत, रॅम किती आहे, रॉम किती आहे, आयओ पोर्ट्स किती आहेत, त्यामध्ये कोणतं आर्किटेक्चर यूज केलंय. ओके, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हॉवर्ड आणि वॉन न्यूमन आर्किटेक्चर हे कम्पेअर करायसाठी विचारतात. बघा, तुमच्याकडे 3 इम्पॉर्टंट कंपॅरिझन आहेत. फर्स्ट आहे तुमचं मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर, सेकंड आहे हॉवर्ड वॉन न्यूमन, आणि थर्ड कंपॅरिझन असणार आहे तुमचं कम्पेअर द डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051. या 3 कंपॅरिझन पैकी एक कंपॅरिझन तुम्हाला फिक्स फायनलला विचारतात आणि युनिट टेस्टला सुद्धा या तिघापैकी एक तुम्हाला फिक्स येणार, 2 पण येऊ शकतं. ओके, तर हे 3 तुम्हाला फिक्स बघून जायचे आहेत. त्यानंतर आयओ पोर्ट, लिस्ट आयओ पोर्ट ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर अँड डिस्क्राईब देअर अल्टरनेट फंक्शन्स. ओके, यामध्ये पण जो महत्वाचा पॉईंट आहे तो आहे तुमचा पोर्ट 3. ओके, पोर्ट 3 चे जे अल्टरनेट फंक्शन आहे ते तुम्हाला पक्के करून जायचे आहेत. त्यानंतर कोणत्या टाईप ऑफ बसेस काय आहेत आणि फंक्शन काय आहे त्या बसेसचे हे तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर आर्किटेक्चर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, 8051चं आर्किटेक्चर, ब्लॉक डायग्राम आणि एक्सप्लेन करायला. त्यानंतर बघा फॉर्मॅट ऑफ PSW रजिस्टर, जो आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. मायक्रो कंट्रोलरमध्ये PSW काय आहे, 8 बीटचा रजिस्टर आहे आणि त्याची प्रत्येक बीट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. पॅरिटी बीट काय असते, कॅरी बीट काय असते, एक्झिलरी कॅरी काय असते. ओके, त्यानंतर डिस्क्राईब पॉवर सेव्हिंग मोड काय असतो 8051 मध्ये आणि त्याचे टाईप्स कोणते असतात. 2 टाईप असतात पॉवर सेव्हिंग मोडमध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यानंतर बघा अजून कंपॅरेटिव्हचा क्वेश्चन्स, कम्पेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051. ओके, टोटल 3 कंपॅरिझन आहेत आपल्या याच्यामध्ये. फर्स्ट आहे मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर, सेकंड आहे कम्पेअर हॉवर्ड अँड वॉन न्यूमन आर्किटेक्चर, आणि थर्ड वन आहे कम्पेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 8051. ओके, याच्यामध्ये कधी पॅरामीटर पण देतात बेस्ड ऑन रॅम, रॉम साईज, नंबर ऑफ बिट्स. ओके, तर ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर डिस्क्राईब इंटरनल मेमरी ऑर्गनायझेशन ऑफ 8051. ओके, त्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ फॉलोइंग पिन्स. काही पिन्स आहेत त्याचं फंक्शन तुम्हाला सांगायचं आहे. रिसेट कशासाठी यूज करतात, PSEN, ALE आणि XTAL 1 आणि 2. ओके, तर हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सिलेबस कव्हर केलेला आहे. लवकरच तुम्हाला युनिट 2 चे व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचा प्रयत्न राहील लवकरात लवकर बिफोर युअर युनिट टेस्ट. ओके, यानंतर युनिट 2 मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत बघा. तर लिस्ट ऑफ ॲड्रेसिंग मोड्स काय आहेत. ओके, टोटल 4 to 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत 8051 मध्ये, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर एक्सप्लेन द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल. ओके, आणि त्याचे टूल, असेंबलर काय असतं, लिंकर काय असतं. ओके, क्रॉस कंपायलर काय असतं, हे सगळं फक्त काय डेफिनेशन आहे. याच्यामध्ये जास्त डीप कन्सेप्ट नाही आहे. तुम्हाला एक छोटे छोटे डेफिनेशन्स त्याच्या लक्षात ठेवायचे आहेत की त्याचं फंक्शन समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स आपल्याला शिकायचे आहेत बघा. टोटल मोर दॅन 250 इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, त्यापैकी बऱ्यापैकी जे इन्स्ट्रक्शन आपल्या यूजमध्ये येणार आहेत प्रोग्रामिंगसाठी किंवा काही ॲप्लिकेशनसाठी आपण यूज करणार आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत.
तर मोस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला काही ॲड्रेसिंग मोड देतील, इमिडिएट, रजिस्टर, ओके, किंवा इनडायरेक्ट. प्रत्येक ॲड्रेसिंग मोडचे तुम्हाला काय करायचे, 2-2 इन्स्ट्रक्शन नोट डाऊन करायचे. त्यानंतर 2 इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत रिलेटेड टू कंपेअर किंवा डेटा ट्रान्सफर किंवा एक्सटर्नल मेमरी ट्रान्सफर, या फॉर्मॅटमध्ये तुमचे क्वेश्चन्स असू शकतात. त्यानंतर राईट द इन्स्ट्रक्शन्स टू मेक अक्युमुलेटर कंटेंट FFH, ओके, किंवा असं येऊ शकतं की राईट द इन्स्ट्रक्शन टू मेक अक्युमुलेटर कंटेंट 00H, ओके. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स काय असतील या युनिटमध्ये, तर डिस्क्राईब द फॉलोइंग असेंबलर डायरेक्टिव्ह, ओके, EQ, U, ORG, INT आणि DB. हे डायरेक्टिव्ह तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत की कशासाठी यूज होतात. त्यानंतर काय, डिस्क्राईब द डिफरंट ॲड्रेसिंग मोड यूज्ड इन मायक्रो कंट्रोलर विथ एक्झाम्पल. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. MUL AB मल्टिप्लायसाठी वापरतात. त्यानंतर DA, स्वॅप A, ओके. हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी 4 इन्स्ट्रक्शन्स किंवा 2 इन्स्ट्रक्शन विचारू शकतात. ते तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे आहेत, किंवा कधी असं विचारतात की एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन अँड राईट द एक्झाम्पल, ओके. तर त्यावेळेस तुम्ही एक एक्झाम्पल राईट करू शकता. त्यानंतर एक असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम तुम्हाला इथे करायचा आहे. फर्स्ट प्रोग्राम आहे की फाइंड लार्जेस्ट नंबर आउट ऑफ 10 नंबर स्टोअर इन इंटरनल रॅम लोकेशन्स, ओके. तर काय आहे की एका रॅम लोकेशनमध्ये आपण काय केले, 10 नंबर स्टोअर केलेत, ओके. त्याचा ॲड्रेस पण दिला आहे 40H, आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्यातला लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे, ओके. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक लूप फॉर्म करून कंटिन्युअस ते ते जे डेटा आहे तो कम्पेअर करावा लागतो, आणि तो कुठं त्यातून जो रिझल्ट येईल तो कुठे ठेवायचा, 50H. तर हा प्रोग्राम आपण डिटेलमध्ये बघणार आहोत युनिट 2 मध्ये. त्यानंतर RLA आणि RRA इन्स्ट्रक्शन, आणि त्यानंतर पुन्हा एक प्रोग्राम आहे ब्लॉक ट्रान्सफर, ओके. ट्रान्सफर ब्लॉक ऑफ 5 नंबर्स फ्रॉम मेमरी लोकेशन 50H टू 60H, किंवा कधी 10 नंबरचा ब्लॉक पण विचारू शकतात, ओके. प्रोग्राम व्यवस्थित बघून घ्या, ओके. प्रोग्राम पाठ करायची गरज नाही. जर तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन समजले, ओके, तर तुम्ही इझिली प्रोग्राम नोट डाऊन करू शकता, ओके. तुम्हाला काय समजलं पाहिजे, लॉजिक समजलं पाहिजे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर युनिट 2 चे IMP क्वेश्चन्स, ओके. सो ऑल द बेस्ट, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.